होत आहे, सुरू करा. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुम्. आजचा अध्याय आहे 16वा. दैवासुर संपत विभाग योग असं नाव आहे त्याचं. 7व्या अध्यायातील 15व्या श्लोकात तसे 9व्या अध्यायातील 11व्या आणि 12व्या श्लोकामध्ये भगवंतानी म्हटले आहे की आसुरी आणि राक्षसी प्रकृती धारण करणारे मूढ लोक माझे भजन करत नाही, ते माझा तिरस्कार करतात. तसेच 9व्या अध्यायातील 13व्या आणि 14व्या श्लोकामध्ये म्हटले आहे की दैवी प्रकृती युक्त असलेले महात्माजन माझा सर्व भूतांचा आदी आणि अविनाशी असे समजून अनन्य प्रेमाने सर्व प्रकारे निरंतर भजन करतात. मग 15व्या अध्यायातील 19व्या श्लोकामध्ये भगवंतानी म्हटले आहे की जे महात्मे ज्ञानी मला पुरुषोत्तम समजतात ते सर्व प्रकारे माझे भजन करतात. यावर भगवंत दोघांची लक्षणे आणि स्वभाव विस्ताराने वर्णन करण्यासाठी 16व्या अध्यायाचा प्रारंभ करत आहे. म्हणजे खरं तर 15व्या अध्यायामध्येच आपल्या गीता संपली होती. अर्जुनाचे सगळे प्रश्न संपले होते. म्हणून भगवंतानी आता एक परिशिष्ट म्हणून मागे जे काही थोडे शॉर्ट मध्ये सांगितले होते त्याचं सविस्तर वर्णन हे दैवी आणि आसुरी संपत्तीचं वर्णन या 16व्या अध्यायामध्ये करणार आहेत. श्री भगवान वाच अभयं सत्त्वसंशुद्धिर् ज्ञानयोगव्यवस्थितिः दानन्दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम्. श्री भगवान म्हणाले, भयाचा पूर्ण अभाव, अंतःकरणाची पूर्ण निर्मळता, तत्वज्ञानाकरता ध्यान योगात निरंतर दृढ स्थिती आणि सात्विक ज्ञान, इंद्रियांचे दमन, भगवान भगवान देवता आणि गुरुजनांची पूजा, तसेच अग्निहोत्र इत्यादी उत्तम कर्माचे आचरण, त्याचप्रमाणे वेदशास्त्रांचे पठण पाठन, भगवंताच्या नामाचे व गुणांचे वर्णन कीर्तन, स्वधर्माचे पालन करण्यासाठी कष्ट सोसणे व शरीर व इंद्रियांसह अंतःकरणाची सरलता, असे एकूण 26 गुण सांगितलेले आहेत. आता ते आपण एक एक बघूया. अभयम, अभय कशाला म्हणायचं? इष्ट असलेल्या वियोग आणि अनिष्ट असलेल्याचा संयोग यांच्या शंकेमुळे मनामध्ये जो भित्रेपणाचा विकार येतो त्याचं नाव भय आहे. उदाहरणार्थ प्रतिष्ठेच्या नाशाचं भय, अपमानाचं भय, निंदेचं भय, रोगाचं भय, राजदंडाचं भय, भूतपिशाच्याचं भय आणि मरणाचं भय इत्यादी. या सर्वांचा पूर्णपणे अभाव असणे म्हणजे अभय. अर्थात जो भगवंताला शरण जाऊन सर्व भावाने भगवंताचे भजन करतो तो सर्वत्र अभय होतो. जसं अभय कुठं पाहिजे? भोगामध्ये रोगाचं भय असतं. उच्च कुलात जर जन्म झाला तरी ते भ्रष्ट होण्याचं भय असतं. धनामध्ये राजाचं भय असतं. मनामध्ये दीनतेचं भय असतं. बलात शत्रूचं भय असतं. रूप जरी मिळालं तरी म्हातारपणाचं भय असतं. शास्त्रात वादविवादाचं भय असतं. गुणात दुर्जनांचं भय आणि शरीरात मृत्यूचं भय असतं. अशा प्रकारे जगतामध्ये मनुष्याला संपूर्ण वस्तू भयावय आहेत. एकच वैराग्यच भयरहित आहे. म्हणजे एक वैराग्य मिळालं तर ते भयरहित असतं. तात्पर्य सांसारिक वस्तू नष्ट तर होणार नाहीत याचं मनुष्याला सदा भय असतं, म्हणून तो अभय होऊ शकत नाही. पण या सर्वांचा अभाव होणं म्हणजेच अभय होय. भगवंताशी संबंध जोडल्यावर, भगवंतालाच आपलं मानल्यावर शरीर, कुटुंब इत्यादी विषयी ममता राहत नाही. ममता न राहण्यानं मरणाचं भय राहत नाही आणि साधक अभय होतो. अभय हा पूर्ण ह्याच्यामध्ये एक नंबर दिला आहे. अभय होणं फार महत्वाचं आहे. दुसरा आहे सत्व संशुद्धी. अंतःकरणाला सत्व असे म्हणतात. अंतःकरणामध्ये आसक्ती, द्वेष, हर्ष, शोक
ममत्व अहंकार आणि मोह मत्सर इत्यादी विकार आणि नाना प्रकारचे कलुषित असे पापमय भाव असतात, त्यांचा संपूर्णपणे अभाव होऊन अंतःकरण हे पूर्णपणे निर्मळ व परिशुद्ध होणे म्हणजे सत्व संशुद्धी, म्हणजे अंतःकरणाची पूर्ण शुद्धी होय. तिसरं आहे ज्ञान योग व्यवस्थिती. परमात्म्याचं स्वरूप यथार्थपणे जाणून घेणं याचं नाव ज्ञान होय. आणि त्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी परमात्म्याच्या ध्यानामध्ये निरंतर लागून राहणं हे ज्ञान योग व्यवस्थिती, म्हणजे ज्ञान मिळवायचं आणि त्या ज्ञान मिळवण्यासाठी जे काही कष्ट करायचे किंवा प्रयत्न करायचे त्याला व्यवस्थित व्यवस्थित प्रयत्न करणं, त्याला ज्ञान योग व्यवस्थिती म्हटलं आहे. दानम, दानम म्हणजे कर्तव्य समजून देश, काल, पात्र यांचा विचार करून निष्काम भावनेने अन्न, वस्त्र, विद्या व औषधी इत्यादी वस्तू वाटणे याचं नाव ज्ञान आहे. म्हणजे वारीत सेवा करतात काही लोक, वारकऱ्यांची सेवा करतात, हॉस्पिटलमध्ये जाऊन दान करतात. अशा प्रकारे निष्काम भावनेने जे काही दान केलं जातं, अन्न, वस्त्र, विद्या, त्याचं नाव दान आहे. दम, इंद्रियांना विषयापासून बाजूला घेऊन त्यांना आपल्या स्वाधीन करून घेणं म्हणजे दम. पुढचा आहे यज्ञ. भगवंताची तसेच देव, ब्राह्मण, महात्मा, अतिथी, माता पिता आणि वडील माणसांची पूजा करणं, हवन करणं आणि बली वैश्यदेव करणं इत्यादी सर्व यज्ञ होय. पुढचा आहे स्वाध्याय. ध्येयाच्या सिद्धीसाठी, म्हणजे आपलं ध्येय आता परमात्मा दर्शन, ध्येयाच्या सिद्धीसाठी वेदांचं अध्ययन करणं, ज्यामध्ये विवेक, वैराग्य आणि भगवंताचे गुण, प्रभाव, तत्व, स्वरूप आणि त्यांच्या दिव्य लीला यांचं वर्णन असेल, अशा शास्त्र, इतिहास आणि पुराण इत्यादींचं पठण पाठन करणं, तसेच भगवंताचे नाव व गुण यांचं कीर्तन करणं इत्यादी म्हणजे सर्व स्वाध्याय हो. तसंच आपल्या वृत्तीचं, स्थितीचं योग्य रीतीने अध्ययन करणं हे पण स्वाध्यायच आहे. आपण आता गीतेचा अभ्यास करतो, तोही स्वाध्यायच आहे. आता गीता ताईंनी सांगितलं अध्याय पाठ करा, ते पण खरं स्वाध्यायच आहे, तोही स्वाध्याय करायलाच हवा. पुढचं आहे तप. आपल्या धर्माचे पालन करण्यासाठी कष्ट सहन करून अंतःकरण व इंद्रियांना तापवणं याचं नाव तप आहे. 17व्या अध्यायामध्ये शारीरिक, मानसिक, वाचिक तपाचं निरूपण आहे. तेथे तप या पदाने त्याचा निर्देश केलेला नाही, कारण तेथे अहिंसा, सत्य, शौच, स्वाध्याय आणि अर्जव इत्यादी लक्षणांचे निरूपण तपाचे अंग म्हणून झालेले आहे, परंतु येथे ते निराळे आहे. पुढचा हे आहे अर्जव. अर्जव कशाला म्हणतात? शरीर, इंद्रिय आणि अंतःकरण यांच्या सरळपणाला आर्जव म्हणतात. इथे मनाचा सरळपणा पाहिजे तर आर्जव येतं. पुढचा श्लोक आहे दुसरा, अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांतिरपैशुनम दया भूतेष्वलोलुप्त्वम मार्दवम वीरचापलम. अहिंसा, मन व वाणी, शरीर यांच्याद्वारे कोणत्याही प्रकारे कुणालाही कष्ट न देणे, सत्यम यथार्थात व प्रिय भाषण, अक्रोध आपल्यावर उपकार करणाऱ्यांवर सुद्धा न रागवणे, त्याग कर्मामध्ये कर्तेपणामध्ये अभिमानाचा त्याग आणि शांती म्हणजे अंतःकरणाची उपरती म्हणजे चित्ताच्या चंचलतेचा अभाव. काया वाचा मनाने कोणालाही कोणत्याही प्रकारचं दुःख न देणे, यथार्थ व प्रिय भाषण, आपल्यावर उपकार करणारावरही न रागवणे, कर्माच्या ठिकाणी कर्तेपणाच्या अभिमानाचा त्याग, अंतःकरणात चंचलता नसणे, कुणाची निंदा न करणे, सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी निर्हेतुक दया, इंद्रियांचा विषयाशी संयोग झाला तरी त्यांच्याविषयी आसक्ती न वाटणे, कोमलता, लोकांविरुद्ध व शास्त्रविरुद्ध आचरण करण्याची लज्जा, निरर्थक हालचाली न करणे. या दुसऱ्या श्लोकामधील हे गुण आहेत. आता अहिंसा कशाला म्हणतात? कोणत्याही प्राण्याला कधीही कोठेही लोभ किंवा मोह, क्रोध
यांच्यामुळे जास्त प्रमाणात, मध्य प्रमाणात किंवा थोडेसे सुद्धा कोणत्याही प्रकारचे दुःख स्वतःहून न देणे, स्वतःहून देणे, दुसऱ्याकडून देवविणे, एखाद्या कोणाला त्रास देत असेल तर त्याला अनुमोदन देणे, ही प्रत्येक स्थितीमध्ये हिंसा आहे. अशा प्रकारची हिंसा कोणत्याही निमित्ताने मन, वाणी, शरीर यांच्याद्वारे न करणे म्हणजे मनाने कुणाचे वाईट न इच्छिणे, वाणीने कुणाला शिवी न देणे, कठोर वचन न उच्चारणे आणि कोणत्याही प्रकारचे हानिकारक वचन न उच्चारणे, तसेच शरीराला कुणाला न मारणे, दुःख न देणे आणि कुणाच्याही कोणत्याही प्रकारचे नुकसान न करणे, हे सर्व हिंसेचे भेद आहेत. म्हणजे कायिक, वाचिक, मानसिक, ते 17व्या अध्याय परत आले अशा प्रकारे कुणाची हिंसा करायची नाही. वाणीनं कुणाला दुखवायचं नाही, शरीराने कुणाला मारायचं नाही, मनाने कुणाला अ, चिंतायचं नाही किंवा कठोर वचन पण बोलायचं नाही. ही सगळी अहिंसा आहे. सत्य, सत्य कशाला म्हणतात? इंद्रिये व अंतःकरण यांनी जसे पाहिले, ऐकले किंवा अनुभवलेले असेल तसेच ते दुसऱ्यांना बरोबर समजावण्यासाठी कपट न करता यथाशक्य प्रिय व हितकारक अशा वाणीने सांगितले जाते, त्याला सत्य म्हणतात. अक्रोध या पदाचा भावार्थ काय आहे? स्वभाव दोषामुळे किंवा कुणाकडूनही अपमान, अपकार, निंदा किंवा मनाविरुद्ध कार्य केल्यावर, दुर्वचन ऐकून किंवा एखाद्याचे अनितीयुक्त कार्य पाहून मनामध्ये एक द्वेषपूर्ण उत्तेजनामय वृत्ती उत्पन्न होते. हा आंतरिक क्रोध आहे. त्याच्यानंतर शरीर व मनामध्ये त्यांच्यामध्ये जळफळाट, मुखावर विकार आणि डोळ्यामध्ये लाली हे सर्व उत्पन्न होते. हे वाढलेल्या क्रोधाचे स्वरूप आहे. या जळणाऱ्या व जाळणाऱ्या दोन्ही प्रकारच्या वृत्तीचे नाव क्रोध आहे. या वृत्तीचा सर्वथा अभाव म्हणजे हा अक्रोध आहे. त्याग, केवळ गुण हेच गुणांमध्ये वर्तन करत आहे, माझा या कर्माशी काही संबंध नाही असे मानून, किंवा मी भगवंताच्या हातातील कळसूत्री बाहुली मात्र आहे, भगवंतच आपल्या इच्छेनुसार माझे मन, वाणी व शरीर यांच्याकडून सर्व कर्मे करून घेत आहेत, माझ्यामध्ये आपणहून काही करण्याची शक्ती नाही आणि मी काही करत नाही असे मानून कर्तृत्व अभिमानाचा त्याग करणे म्हणजेच त्याग होय. किंवा कर्म करीत असताना त्याबद्दलच्या ममता, आसक्ती, फल व स्वार्थ यांचा पूर्णपणे त्याग करणे हा सुद्धा त्यागच होय. तसेच आत्मोन्नतीला विरोधी अशा वस्तू, भाव, क्रिया यांच्या त्यागात याच्या त्यागाचे नावही त्यागच आहे. म्हणजे आत्मोन्नती करताना या सगळ्यांचा त्याग केला पाहिजे. शांती, जगाबद्दलच्या चिंतनाचा पूर्ण अभाव झाल्यावर विक्षेपरहित अंतःकरणामध्ये जी सात्विक प्रसन्नता येते तिचे नाव शांती आहे. जगाबद्दलच्या चिंतनाचा पूर्ण अभाव झाल्यावर विक्षेपरहित अंतःकरणामध्ये जी सात्विक प्रसन्नता येते तिचे नाव शांती आहे. अपैशून, अपैशून कशाला म्हणतात? दुसऱ्याचे दोष पाहणे किंवा ते लोकांना सांगणे किंवा एखाद्याची निंदा अथवा चुगली करणे म्हणजे हे पिशूनता आहे. तिचा सर्वथा अभाव असणे याचे नाव अपैशून. म्हणजे दुसऱ्याचे दोष पाहू नये, लोकांना पाहिले तरी सांगू नये, निंदा करू नये, चुगली करू नये म्हणजे ते अपैशून आहे. सर्व प्राण्यांवर दया करणे, कोणत्याही प्राण्याला दुःखी करण्याचे, दुःख असल्याचे पाहून त्याचे दुःख कोणत्या प्रकारे, कोणत्याही स्वार्थाचा विचार न करता निवारण करण्याचा, तसेच सर्व प्रकारे त्याला सुखी बनवण्याचा जो भाव आहे त्याला दया म्हणतात. म्हणजे प्राणी मात्रांवर दया करा असं म्हणतो आपण. दुसऱ्यांना दुःख न देणे म्हणजे अहिंसा आणि त्यांना सुख देण्याचा भाव म्हणजे दया. हाच अहिंसा आणि दया यातील भेद आहे. अलोलुप्त्वम, इंद्रिय व विषय यांचा संयोग झाल्यावर त्याबद्दल आसक्ती वाटणे, तसेच दुसऱ्यांना विषय भोग करताना त्या विषयांच्या प्राप्तीसाठी मन लालचावणे म्हणजे लोलुपता. तिचा पूर्ण अभाव म्हणजे अलोलुप्त्व आहे. म्हणजे इंद्रिय विषय यांचा संयोग झाल्यावर
आसक्ती वाटायला नको. दुसऱ्यांचे विषय पाहताना त्याविषयी पण आपल्याला असं वाटलं नाही पाहिजे की हे आपल्याला मिळालं पाहिजे, दुसऱ्यांजवळ जे सुख आहे ते आपल्याला मिळालं पाहिजे असं नाही वाटलं पाहिजे. त्याचं नाव अलोलुप्त्व. मार्दवम, अंतःकरण, वाणी आणि व्यवहार यांच्यामध्ये कठोरतेचा पूर्ण अभाव होऊन ते अत्यंत कोमल होणे, यालाच मार्दव असे म्हणतात. म्हणजे अंतःकरण अतिशय कोमल पाहिजे, वाणी कोमल पाहिजे, व्यवहारात पण अतिशय मार्दव पाहिजे, त्याला मार्दव म्हणतात. ह्री ह्री कशाला म्हणतात? वेद, शास्त्र व लोकव्यवहार यांच्या विरुद्ध आचरण न करण्याचा निश्चय केल्यामुळे त्यांच्या विरुद्ध आचरण करण्यामध्ये जो संकोच वाटतो त्याला म्हणजेच लज्जा असं म्हणतात. म्हणजे लोकव्यवहार करताना समजा जे हे आहेत, नियम आहेत, ते नियम न पाळता समजा एखादं चुकून झाला तरी ते करताना सुद्धा लाज वाटली पाहिजे, संकोच वाटला पाहिजे, लज्जा वाटली पाहिजे, त्याला म्हणतात. अचापल अचापल, हात पाय इत्यादी हलवणे, काड्या मोडणे, जमीन टोकरणे, फुकटची बडबड करणे, आगापिछा नसलेल्या गोष्टींचा विचार करणे इत्यादी हात पाय वाणी आणि मन यांच्या निरर्थक क्रियांचे नाव चपलता असे आहे. हिलाच प्रमाद असेही म्हणतात. तिचा पूर्णपणे अभाव असणे म्हणजे अचापल असे म्हणतात. म्हणजे फुकटची बडबड करू नये, उगाचच हातपाय हलवू नये, काड्या करू नये, आगापिछा नसलेल्या गोष्टींचा विचारही करू नये, करू नये, ह्याला अचापल हा गुण आहे तो. पुढचा श्लोक आहे, तेज क्षमा धृती शौचम अद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदम दैवीम अभिजातस्य भारत. तेज, क्षमा, धैर्य, बाह्यशुद्धी, कुणाविषयी शत्रुत्व न वाटणे आणि स्वतःविषयी मोठेपणाचा अभिमान नसणे, ही सर्व हे सर्व अर्जुना दैवी संपत्ती घेऊन जन्मलेल्या माणसाची लक्षणे आहेत. म्हणजे फक्त ह्या 3 श्लोकामध्ये दैवी संपत्तीचे सांगितलेले आहेत. ती एकूण 26 आहेत. आणि ते आता पुढचं बघूया. तेज, तेज कशाला म्हणतात? श्रेष्ठ पुरुषांच्या विशेष शक्तीचे नाव तेज आहे. त्यामुळे त्यांच्या समोर विषयासक्त किंवा नीच वृत्तीचे मनुष्यही बहुता अन्याय आचरण करताना थबकतात आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे श्रेष्ठ कर्म करू लागतात. उदाहरणार्थ संतांची संगती राहिली तर सत्कृत्यच करणार. त्यांच्या सत्संगतीमध्ये आपण म्हणजे असं अन्याय आचरण करताना करू शकणार नाही. ते त्या संतांचं, देवाचं किंवा कुणा श्रेष्ठ व्यक्तीचं तेज झालं. असं तेजस्वी पुरुषांच्या संगतीचा परिणाम होतो तो. क्षमा, क्षमा हे कोणत्या भावाचं नाव आहे? आपला अपराध करणाऱ्याला कोणत्याही प्रकारची शिक्षा करणे किंवा देवविण्याची इच्छा न बाळगणे, कोणत्याही प्रकारे त्याचा सूड घेण्याची इच्छा न करणे, त्याचे अपराध हे अपराध न मानणे आणि ते पूर्णपणे विसरून जाणे, त्याचं नाव क्षमा. क्षमा म्हणजे टू डिवाइन इज क्षमा, क्षमाशीलता. अक्रोधामध्ये फक्त क्रोधाचाच अभाव आहे, परंतु क्षमेमध्ये अपराधाचाही न्यायोचित शिक्षा करणाऱ्याच्या इच्छेचाही त्याग आहे. हाच अक्रोध व क्षमा यातील परस्पर भेद आहे. क्षमा हा संतांचा मोठा गुण आहे. त्यांचे क्षमाशील असतात म्हणतात. ते किती अपराध केले तरी ते शिक्षा देत नाही. धृती कशाला म्हणतात? मोठ्यात मोठे संकट, भय किंवा दुःख हे आल्यावरही विचलित न होणे, काम, क्रोध, भय किंवा लोभ यांनी कोणत्याही प्रकारे आपला धर्म व कर्तव्य याचे पासून विन्मुख न होणे म्हणजे धृती, याला धैर्य असे म्हणतात. शौच, सत्यतापूर्वक पवित्र व्यवहारामुळे द्रव्याची शुद्धी होते. त्या द्रव्याने प्राप्त केलेल्या अन्नामुळे आहाराची शुद्धी होते. यथायोग्य वर्तनामुळे आचरणाची शुद्धी होते आणि जलमृत्तिका इत्यादींच्या प्रक्षालनासारख्या क्रियांमुळे शरीराची शुद्धी होते. या सर्वांना बाह्य शुद्धी किंवा बाह्य शौच असे म्हणतात. तिलाच येथे शौच या नावाने उल्लेखिले आहे. आंतरिक शुद्धी हे सत्व संशुद्धी या नावाने
आपण पहिल्या श्लोकात संपूर्णपणे बघितले आहे. अंतःकरण निर्मळ ठेवणे म्हणजे ते आंतरिक शुद्धी होय, तिला सत्व संशुद्धी म्हणतात. अद्रोह, अद्रोह आपल्या बरोबर शत्रुतेचा व्यवहार करणाऱ्या प्राण्यांबद्दलही जरा सुद्धा द्वेष किंवा शत्रुतेची भावना नसणे याला अद्रोह म्हणतात. न अतिमानिता याचा भावार्थ काय आहे? स्वतःला श्रेष्ठ, मोठा किंवा पूज्य असे समजणे, तसेच मान, मोठेपणा, प्रतिष्ठा आणि पूजा इत्यादींची विशेष इच्छा बाळगणे, तसेच इच्छेविनाही अतिमानतेचे लक्षण आहे. या सर्वांचा पूर्णपणे अभाव असणे याचे नाव अतिमानिता असे आहे. दैवी संपत्ती कशाला म्हणतात? देव हे भगवंताचे नाव आहे, म्हणून त्याच्यापाशी संबंध असणारे असे त्याच्या प्राप्तीचे साधन रूप सद्गुण आणि सदाचार यांच्या समुदायाला दैवी संपत्ती असे म्हणले आहे. दैवी प्रकृती असेही तिचे नाव आहे. असा ही सर्व दैवी संपत्तीने युक्त असलेल्या पुरुषांची लक्षणे आहेत. या अध्यायातील पहिल्या श्लोकापासून श्लोकाच्या पूर्वार्धाच्या 2.5 श्लोकांमध्ये 26 लक्षणांचा रूपाने दैवी संपत्ती व सद्गुण सदाचार यांचे वर्णन केले आहे. ज्या माणसामध्ये स्वभावतः ही लक्षणे असतील किंवा ज्याने ही साधनाने मिळवली असतील, तोच पुरुष हा दैवी संपत्तीने युक्त आहे. ही दैवी संपत्ती 26 आहे. ती एक एक दैवी गुण मिळवायला एक एक जन्म घ्यावा लागतो. अशा प्रकारे धारण करण्यास योग्य असलेल्या दैवी संपत्तीने युक्त अशा पुरुषांचे लक्षणांचे वर्णन करून त्याला त्यागण्याजोग्या असुरी संपत्तीने युक्त असलेल्या पुरुषांची लक्षणे संक्षिप्ताने सांगितली आहेत. आता भगवंतानी दैवी संपत्ती सांगितली, अर्जुनाला सांगितलंय ही एवढी 26 गुण आहेत, ती सर्व तू जन्माला घेऊन आलेला आहेस. पण जी आसुरी संपत्तीची मी तुला सांगतो ते तू ऐक. आसुरी संपत्तीने युक्त असलेल्या पुरुषांची लक्षणे सुद्धा सांगतो आता. खर तर ही 6च आहेत. दंभो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदमासुरी. हे पार्था, ढोंग, घमंड, अभिमान, राग, कठोरपणा आणि अज्ञान ही सर्व आसुरी संपत्ती घेऊन जन्मलेल्या पुरुषांची लक्षणे आहेत. बघा 6च आहेत. ढोंग, घमेंड, अभिमान, राग, कठोरपणा आणि अज्ञान. दंभ कशाला म्हणतात? मान आणि मोठेपणा, पूजा आणि प्रतिष्ठा यांच्यासाठी धन इत्यादीच्या लोभाने किंवा कुणाला तरी थकवण्याच्या इराद्याने स्वतःला धर्मात्मा, भगवत भक्त, ज्ञानी किंवा महात्मा म्हणून घेणे, प्रसिद्ध करणे अथवा दिखाऊ धर्मपालनाचे, दातेपणाचे, भक्तीचे, रत उपास इत्यादीच्या योग साधनेचे कोणत्याही प्रकारे आपले साधत असेल तर ते ढोंग म्हणजे दंभ होय. म्हणजे काही लोक काय ढोंगी साधू असतात, आपल्याला त्यावर बोलायचं नाही, भगवे कपडे वगैरे घालतात आणि सांगतात मी साधू आहे, ते दंभ आहे. दर्प, दर्प कशाला म्हणतात? विद्या, धन, कुटुंब, जात, अवस्था, बल आणि ऐश्वर इत्यादीमुळे मनात जी घमंड असते, जी मुळे दुसऱ्या मनुष्याला तुच्छ समजून त्याची अवहेलना करतो, तिचं नाव दर्प आहे. म्हणजे माझ्याचकडं खूप धन आहे, माझ्याचकडं खूप संपत्ती आहे, धन आहे, मी उच्च जातीचा आहे, मीच ऐश्वर्य आहे असं समजून दुसऱ्याला अगदी तुच्छ लेखतो, त्याला दर्प असे म्हणतात. अभिमान, अभिमान हा स्वतःला श्रेष्ठ, मोठा आणि पूज्य असे समजून मान, मोठे, प्रतिष्ठा व पूजा इत्यादी मिळवण्याची इच्छा ठेवणे, तसेच ते सर्व मिळाल्यावर प्रसन्न होणे म्हणजे अभिमान. अभिमान हा सगळ्यांना माहिती आहे. क्रोध, क्रोध म्हणजे राग. कशाला म्हणतात? वाईट चालीच्या किंवा क्रोधी मनुष्याच्या संगतीमुळे कुणी आपला तिरस्कार, अपकार किंवा निंदा केल्यावर, मनाविरुद्ध कार्य झाल्यावर, कुणाचे दुर्वचन ऐकून किंवा कुणाचा अन्याय पाहून इत्यादी कोणत्याही कारणामध्ये अंतःकरणामध्ये जी द्वेषयुक्त भावना होते, जी मुळे मनुष्याच्या मनात सुडाची भावना जागी होते,
डोळ्यामध्ये लाली येते, ओठ फडफडू लागतात, मुखाचा आकार भयानक होतो, बुद्धी मारली जाते आणि कर्तव्याचा विवेक उरत नाही, इत्यादी कोणत्याही प्रकारच्या उत्तेजित वृत्तीचं नाव आहे क्रोध. आपण दुसऱ्या अध्यायामध्ये बघितलंय. क्रोध क्रोध आला की क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात बुद्धिनाशात विनश्यती, तो श्लोक आहे. त्या क्रोधाचं वर्णन आहे ते. पारुष्य, पारुष्य हे कशाचं नाव आहे? कोमलपणाचा अत्यंत अभावाचे किंवा कठोरपणाचे नाव म्हणजे पारुष्य. कोणालाही शिवी देणे, कटुवचन बोलणे, टोमणे मारणे इत्यादी वाणीची कठोरता आहे. विनयाचा अभाव असणे ही शरीराची कठोरता आहे. व क्षमा व दया यांच्या विरुद्ध सूड आणि क्रूरता यांची भावना आहे. भावना तिच्या मनाचा कठोरपणा आहे. म्हणजे वाणीची आणि मनाची कठोरता असणे त्याला पारुष्य म्हणतात. वाणीनं कठोर बोलतात, दया क्षमा करत नाही, सूड भावना ठेवतात, त्याला पारुष्य म्हणतात. अज्ञान, अज्ञान हे हे पद कशाचे वाचक आहे? सत्य असत्य, धर्म अधर्म इत्यादींना यथार्थपणे न समजणे, त्यांच्या संबंधी विपरीत निर्णय घेणे म्हणजे अज्ञान. आसुरी संपत्ती कशाला म्हटले आहे? आसुरी संपत्तीने युक्त असलेल्या पुरुषांची सर्व लक्षणे आहेत. भगवंताची सत्ता न मानणाऱ्या व त्यांच्या विरुद्ध असणाऱ्या नास्तिक मनुष्यांना आसुर असे म्हणतात. अशा लोकांमध्ये जो दुर्गुण आणि दुराचार यांचा समूह असतो त्याला संपत्ती असे म्हणतात. ही सर्व आसुरी संपत्तीने युक्त असलेल्या पुरुषांची लक्षणे आहेत. म्हणून भगवंतांनी सांगितले आहे या श्लोकात, दुर्गुण आणि दुराचार यांच्या समुदायी आसुरी संपत्तीचे थोडक्यात वर्णन केले आहे. ही सर्व किंवा यापैकी कोणतेही लक्षण ज्याच्यामध्ये असेल त्याला आसुरी संपत्तीने युक्त असेल असे म्हणतात. अर्थात दैवी असो किंवा आसुरी संपत्ती असो, की ज्यांनी त्यांनी आपापलीच मिळवलेली आहे, ते आपण आपलंच घेऊन जन्माला आलेलो असतो. अशा प्रकारे दैवी संपत्ती मिळवली तर ती टिकणं वाढणं आपलं काम आहे. आणि आसुरी संपत्ती आपण घेऊन जन्माला आलो तर ती कमी कशी करायची, त्यात त्यात काय वाईट आहे, ते त्यागायचं कसं, त्याची त्याग कसा करायचा, हे पुरुष याचा पण अभ्यास करून ते एक एक काढून टाकायचं. अशा प्रकारे दैवी संपत्ती आणि आसुर संपत्ती यांनी युक्त असलेल्या पुरुषांच्या लक्षणांचे वर्णन करून भगवंत दोन्ही संपत्तीचे फल काय आहेत अर्जुना ही दैवी संपत्तीने युक्त असलेल्या सांगून आश्वासन देत आहेत. आश्वासन काय देत आहेत? दैवी संपद विमोक्षाय निबंधाया सुरीमता मा शुच संपदम दैवी अभिजातोसी पांडव. दैवी संपदा मुक्तिदायक मुक्तिदायक आणि आसुरी संपदा बंधनकारक मानली आहे. म्हणून हे अर्जुना, तू शोक करू नकोस, कारण तू दैवी संपदा घेऊन जन्माला आलेला आहे. दैवी संपत्तीने मुक्ती मिळते आणि आसुरी संपत्तीने बंधन होतात, बंधनकारक आहे. दैवी संपत्ती ही मुक्त करणारी मानलेली आहे. या कथनाद्वारे भगवंताने असे सांगितले आहे की पहिल्या श्लोकापासून तिसऱ्या श्लोकापर्यंत सात्विक गुण आणि आचरण त्यांचा समुदाय रूपी ज्या दैवी संपत्तीचे वर्णन केले आहे, ती संपत्ती मनुष्याला संसार बंधनातून कायमचे व पूर्णपणे मुक्त करून सच्चिदानंद परमेश्वराची प्राप्ती करून देणारी आहे, असे वेद शास्त्रे व महात्मे हे सर्व जाणतात. आणि आसुरी संपत्ती ही बंधनात पडणारी आहे असे म्हणून भगवंताने दाखवले आहे. दुर्गुण रूपी आणि दुराचारी, रजोमिश्री, तमोगुण प्रधान अशा भावनांचा जो समुदाय आहे तोच आसुरी संपत्ती आहे. ती संपत्ती मनुष्याला सर्व प्रकारे बंधनांमध्ये अडकवून टाकणारी आहे आणि अधोगतीला घेऊन जाणारी आहे. वेदशास्त्रे व महात्मे ही सर्व गोष्ट मानतात. याला संपत्ती म्हणलाय, दैवी असो वा आसुरी, ती तुम्ही संपत्ती कमावलेली आहे. जसं आपण जन्माला आलो एखाद्या श्रीमंताच्या पोटी जन्माला आलो तर त्यांची सगळी संपत्ती आपल्या नावावर असते. आणि एखाद्या भिकाऱ्याच्या किंवा गरीबाच्या पोटी झालं तर तेही आपलंच असतं. म्हणून ती आपली आपली जन्मताच मिळवलेली असते. ही संपत्ती
तू दैवी संपत्ती घेऊन जन्माला आला आहेस म्हणून तू आता शोक करू नकोस असं अर्जुनाला भगवंत सांगता आहे. याद्वारे अर्जुनाला आश्वासन देत तू स्वभावता दैवी संपत्ती घेऊन जन्माला आलाय. दैवी संपत्तीची सर्व लक्षणे तुझ्यामध्ये आहेत. दैवी संपत्ती संसारातून मुक्त करणारी आहे, म्हणून तुझे कल्याण होईल यात कोणत्याही प्रकारची शंका ठेवू नकोस आणि शोक करू नकोस. आता परत पुन्हा पुन्हा भगवंत अर्जुनाला सांगतायत की तू तुझ्या वाट्याला आलेलं ते कर्म कर. तू दैवी संपत्ती घेऊन जन्माला आलेला आहे, त्याच्यामुळं युद्ध करणं हे तुझंच काम आहे, कर्तव्य आहे, ते तू पार पाड. या अध्यायाच्या प्रारंभी आणि त्याच्या पूर्वी देखील दैवी संपत्तीचे विस्ताराने वर्णन केले आहे, परंतु आसुरी संपत्तीचे वर्णन आतापर्यंत थोडक्यातच आले आहे. म्हणून आसुरी संपत्तीचा मनुष्यांचा स्वभाव आणि आचार व्यवहार याचे विस्ताराने वर्णन करण्यासाठी आता भगवंत प्रस्तावना करत आहे. दैवी संपत्तीचं पुष्कळ आधी वर्णन आहे. 12व्या अध्यायात भक्तोत्तमाची लक्षणं आहेत. 9व्या अध्यायात भक्ती करण्यासाठी काय काय केलं पाहिजे ते सगळं या आधी आलेलं आहे. पण आसुरी संपत्तीचं जास्त वर्णन अगदी थोडक्यात थोडक्यात आले. आता इथे भगवंत आसुरी संपत्तीचं विस्ताराने वर्णन करत आहे. भूत सर्वो लोकेऽस्मिन् दैव आसुर एव च दैवो विस्तरशः प्रोक्त आसुरं पार्थ मे शृणु. हे अर्जुना, या जगात मनुष्य समुदाय दोनच प्रकारचे आहेत. एक दैवी प्रकृतीचे आणि दुसरे आसुरी प्रकृतीचे. यापैकी दैवी प्रकृतीचे विस्तारपूर्वक सांगितले आहे. आता तू आसुरी प्रकृतीच्या मनुष्य समुदायाबद्दलही माझ्याकडून सविस्तर ऐक. सर्ग असे सृष्टीला म्हणतात. भूतांच्या सृष्टीला भूतसर्ग असे म्हणतात. आणि मनुष्य स्वभाव हा दोन प्रकारचा आहे असे सांगून त्याबरोबर एवम या पदाचा उपयोग केलाय. याद्वारे असे सांगितले आहे की मनुष्य समुदायामध्ये अनेक भेद असले तरी मुख्यतः असे दोनच विभाग आहेत, कारण सर्व भेद हे या दोन्ही मध्येच मोडतात. एक तर आसुरी संपत्ती किंवा दैवी संपत्ती याच्याशिवाय तिसरा प्रकार नाही. एक दैवी प्रकृतीचा आणि दुसरा आसुरी प्रकृतीचा. स्पष्ट. मनुष्याच्या या दोन समुदायांपैकी जो सात्विक आहे तो दैवी प्रकृतीचा आहे, आणि जो रजो मिश्रित तमप्रधान आहे तो आसुरी प्रकृतीचा आहे. राक्षसी व मोहिनी या प्रकृतींच्या मनुष्यांना येथे आसुरी प्रकृतीच्या समुदायांमध्ये अंतर्गत समजले आहे. दैवी प्रकृतीच्या मनुष्यांचे स्वभावाचे समुदायांचे वर्णन विस्ताराने सांगितले. आता आसुरी प्रकृतीच्या लोकांचे वर्णन ऐक. आसुरी प्रकृतीच्या मनुष्यांचा स्वभाव, आचरण आणि व्यवहार यांचे वर्णन थोडक्यात आहे, तेव्हा त्याग करण्याच्या उद्देशाने ते ऐक. त्याला अर्जुनाला प्रश्न पडला असेल, आपल्याला आसुरी संपत्ती का सांगतायत भगवंत? पण ते अर्जुनाच्या निमित्ताने ते आपल्याला सांगतायत की हे आसुरी संपत्ती आहे ते त्याग करण्याच्या उद्देशाने ते इथे विस्ताराने वर्णन सांगितले आहे. अशा प्रकारे आसुरी प्रकृतीच्या समुदायांची लक्षणे ऐकण्यासाठी अर्जुनाला सावध करत भगवंत वर्णन करत आहेत पुढच्या श्लोकांमध्ये. प्रवृत्तींच निवृत्तींच जनान विदुरासुरा न शौचंचापि नापि चाचारो न सत्यम तेषु विद्यते. आसुरी स्वभावाचे लोक प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्ही जाणत नाही, त्यामुळे त्यांच्या ठिकाणी अंतर्बाह्य शुद्धी असत नाही, उत्तम आचरण असत नाही आणि सत्य भाषणही असत नाही. आसुरी स्वभावाचे लोक प्रवृत्ती व निवृत्ती जाणत नाही. ज्या कर्माच्या आचरणामुळे या लोकी किंवा परलोकी मनुष्याचे यथार्थ कल्याण होते तेच कर्तव्य होय. मनुष्याने त्याला प्रवृत्त झाले पाहिजे. ज्या कर्माच्या आचरणामुळे अकल्याण होते ते अकर्तव्य होय, ज्याच्यापासून निवृत्त झाले पाहिजे. म्हणून भगवंताने असे दाखवले आहे की आसुरी स्वभावाच्या मनुष्यांना या कर्तव्य व अकर्तव्या संबंधी प्रवृत्ती निवृत्ती समजतच नाही, त्यामुळे ते जे काही त्यांच्या मनात येतात तेच करत राहतात. कारण सुरुवातीलाच काय होतं, त्यांना चांगले शिक्षण न मिळाल्याने ते आसुरी प्राणी पुढील गोष्टी जाणत नाही. काय करावे काय करू नये
शरीराची शुद्धी काय असते, अशुद्धी काय असते, खाणे पिणे कोणते शुद्ध असते, कोणते अशुद्ध असते, लहान मोठ्यांशी कसे वागावे, कसे वागू नये, वाणी इत्यादीचे सत्य काय असते, असत्य काय असते, शिक्षणाच्या अभावामुळे जे प्रवृत्ती आणि निवृत्ती, शौच, सदाचार, सत्य या सर्वांना जाणत नाही. या कारणामुळे सत्य व तत्व परमात्म्याला विमुख होत आहे. परमात्म्याला विमुख झाल्याने ते ईश्वर, धर्म इत्यादींना मानत नाही, त्यांच्याही मर्यादा मानत नाही. ते स्त्री पुरुषांच्या संयोगाने संसाराची उत्पत्ती मानतात. अशा प्रकारे नास्तिक दृष्टीचा आश्रय घेऊन ते सर्वांना दुःख देतात व आपले पतन करून घेतात. म्हणजे त्यांची प्रवृत्ती आणि निवृत्ती त्यांना कळतच नाही. आचार आचार असे म्हणतात, ज्याचे विवेचन ह्या अध्यायाच्या श्लोकाच्या टीकेमध्ये आले. निष्क निष्कपट व हितकर अशा यथार्थ भाषणाला सत्य असे म्हणून म्हणतात. वरील कथनाने असे दाखवले आहे की आसुरी स्वभावाच्या मनुष्यांमध्ये तिन्हींपैकी एकही नसते. या उलट त्यांच्यामध्ये अपवित्रता, दुराचार आणि मिथ्या भाषण असते. आसुरी स्वभावाच्या लोकांमध्ये फक्त अपवित्रताच असते असे नाही, तर त्यांच्यामध्ये सदाचारही नसतो आणि सत्य भाषणही नसते. आसुरी स्वभावाच्या लोकांचे विवेक, शौच आणि सदाचार इत्यादीचा अभाव असल्याचे सांगून त्यांच्या नास्तिक भावांचे वर्णन भगवंत करीत आहे. पुढचा श्लोक आहे. असत्यम प्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम अपरस्पर संभूतम किमन्यत् कामहैतुकम्. हे आसुरी स्वभावाचे मनुष्य असे सांगतात, हे जग आश्रयरहित, सर्वथा खोटे आणि ईश्वराशिवाय आपोआप केवळ स्त्री पुरुषांच्या संयोगातून उत्पन्न झाले आहे. म्हणून केवळ काम हेच त्यांचे कारण आहे, याशिवाय दुसरे काय? या श्लोकाचा भावार्थ काय आहे? या श्लोकामध्ये आसुरी प्रवृत्तीच्या मनुष्यांनी मनाने कल्पिलेले कल्पनेचे वर्णन केले. ते लोक असे मानतात की चराचर जगताला भगवंत किंवा एखाद्या धर्माचा आधार नाही. या जगाची कोणतीही नित्य सत्ता नाही किंवा मरणानंतर म्हणजे जन्मापूर्वी कोणत्याही जीवनाचे अस्तित्व नाही आणि कोणी हे रचणारा नियामक व शासक आहे असा ईश्वर नाही. हे चराचर फक्त स्त्री पुरुषांच्या संयोगानेच उत्पन्न झाले आहे. म्हणून फक्त काम हेच त्यांचे कारण आहे, याशिवाय त्यांचा आणखी कोणताही हेतू नाही. उलट 9व्या अध्यायात, ह्याच्या आधीच्या अध्यायामध्ये भगवंताने सांगितले, मीच या जगाचा अधिष्ठाता आहे, मीच सर्व जग निर्माण करतो, प्रलय करतो, निर्मिती करतो. आणि इथे हे आसुरी संपत्तीचे लोक मात्र असं काही मानत नाही. चराचर जगाला भगवंत किंवा कोणाचा धर्माचा आधार आहे असे ते मानत नाही. असे नास्तिक सिद्धांत मानणाऱ्या लोकांचा स्वभाव व आचरण हे कसे असते, या जिज्ञेसवर आता भगवंत पुढील 4 श्लोकांमध्ये त्यांची लक्षणे सांगत आहे. आता हे सगळ्यामध्ये परत आसुरी संपत्तीच्या लोकांचं वर्णन आहे. एतां दृष्टिं वष्टभ्य नष्टात्मानोऽल्पबुद्धयः प्रभवन्त्युग्रकर्मणः क्षयाय जगतो हितः. या खोट्या ज्ञानाचा अवलंब करून ज्यांचा स्वभाव नष्ट झाला आहे आणि ज्यांची बुद्धी मंद आहे, अशा सर्वांवर अपकार करणारे क्रूरकर्मी मनुष्य केवळ जगाच्या नाशाला समर्थ होतात. आसुरी स्वभावाच्या मनुष्यांची सारी कर्मे या नास्तिकवादाच्या सिद्धांताला समोर ठेवून केली जातात. नास्तिक सिद्धांताची माणसे आत्म्याची सत्ता मानत नाही, ते फक्त देहवादी आणि भौतिकवादी असतात. त्यामुळे त्यांचा स्वभाव भ्रष्ट होतो. कोणतेही सत्कार्य करण्याची त्यांची प्रवृत्ती नसते. त्यांची बुद्धी अत्यंत मंद असते. ते जे काही निश्चय करतात ते सर्व फक्त भोग सुखाच्या दृष्टीने करतात. त्यांचे मन निरंतर सर्वांचे अहित करण्याचा विचार असते. त्यामुळे ते स्वतःचेही अहित करतात. ते मन, वाणी आणि शरीर यांनी चराचर जीवांना घाबरवण्याचे, दुःख देण्याचे व नाश करण्याची मोठी मोठी कर्मे करत असतात. उदाहरणार्थ आतंकवादी, उग्रवादी, त्यांना या गोष्टीचा काही माहित नाही. आपण स्वतः हे करतात आणि दुसऱ्यांनाही घाबरवतात, दुःख देतात. वरील प्रकारचे हे लोक
आपल्या जीवनामध्ये बुद्धी, मन, वाणी, शरीर यांची जी काही कर्मे असतात ती सर्व चराचर प्राण्यांना दुःख देण्यासाठी ते किंवा मारून टाकण्यासाठी असतात. म्हणून असे म्हटले आहे की त्यांचे सामर्थ्य जगाचा विनाश करण्यासाठी असतात. हे आसुरी संपत्तीचे लोक. काममाश्रित्य दुष्पूरम दंभमानमदान्वितः मोहात् गृहीत्वा सद्ग्राहान् प्रवर्तन्ते शुचिव्रताः. हे दंभ, मान आणि मदाने युक्त असलेले मनुष्य कोणत्याही प्रकारचे पूर्ण न होणाऱ्या कामनांचा आश्रय घेऊन अज्ञानाचे खोटे सिद्धांत स्वीकारून भ्रष्ट आचरण करून जगात वावरत असतात. दंभ, मान, मदान्विता याचा भावार्थ असा आहे: मान, धन, पूजन, प्रतिष्ठा इत्यादी स्वार्थ साधण्यासाठी जेथे शक्य होईल, जशी श्रेष्ठता दिसत असेल ती वास्तविक नसतानाही तसे असण्याचा भाव दाखवणे म्हणजे दंभ होय. स्वतःबद्दल सामान्य, स्वतःबद्दल सन्मान्य किंवा पूज्य असण्याचा अभिमान बाळगणे म्हणजे मान होय. आणि रूप, गुण, जात, ऐश्वर, विद्या, पद, धन, संतान इत्यादीच्या नशेमध्ये बुडून राहणे म्हणजे मद होय. आसुरी स्वभावाची माणसे ही दंभ, मान आणि मद यांनी युक्त असतात. म्हणून असे म्हटले आहे. दुष्पुरम, जगातील भिन्न भिन्न लोक हे भोग प्राप्त करण्याची जी इच्छा आहे, जिची पूर्तता कोणत्याही प्रकारे होऊ शकत नाही, अशा कामनांचे वाशक हे दुष्पुर आहे. अज्ञानाला बळी पडून व नाना प्रकारच्या शास्त्रांविरुद्ध कल्पना करून जे सिद्धांत हट्टाने उरी बाळगणे म्हणजे अज्ञानामुळे ते ग्रहण करणे. अशुचिर्वदाह याद्वारे असे दाखवले आहे की त्या लोकांचे खाणे पिणे, राहणे वागणे, बोलणे चालणे, व्यवसाय वाणिज्य, देणे घेणे आणि वर्तन व्यवहार इत्यादीचे सर्वच नियम हे शास्त्राविरुद्ध असे असतात. प्रवर्तनते याद्वारे असे दाखवलेले आहे, या ते लोक अज्ञानामुळे भ्रष्टाचाराने युक्त होऊन जगामध्ये आपल्या इच्छेप्रमाणे वर्णन करतात. चिंतामुपरिमेयांच प्रलयांतामुपाश्रितः कामोपभोग परमा एतावदिति निश्चिताः. तसेच ते आमरणांत असंख्य चिंतेचे ओझे घेतलेले, विषय भोग भोगण्यात तत्पर असलेले, हाच काय तो आनंद असे मानणारे असतात. त्यांना मृत्यूपर्यंत टिकून राहणाऱ्या असंख्य चिंतांचा आधार घेणारे असे म्हणायला पाहिजे. यातून असे दिसते की आसुरे लोकांचे भोगसुखासाठी अशा प्रकारच्या असंख्य चिंता करत असतात. त्यांचा जीवनभरही शेवट होत नाही, या मृत्यूच्या क्षणापर्यंतही असतात. त्या चिंता इतक्या अपार असतात की त्यांची काही गणना होत नाही. एक मिळालं की दुसऱ्यातून दुसरी चिंता तयार होते. संपत्ती मिळवायची, मग ती संपत्ती टिकवण्यासाठी प्रयत्न करायचे, त्यातून मग काही चोरीबिरी झाली तर परत खून, माने, दरोड्या असे एकातून एक सारखं त्यांच्या चिंता चालू राहतात. विषयाच्या भोगामध्ये परायण होण्याचे आणि तितकेच सुख आहे असे मानण्याचे कारण भोगाच्या सामुग्रीचा संग्रह करणे आणि ते भोगत राहणे एवढेच त्यांच्या जीवनाचे लक्ष असते. म्हणून त्यांचे जीवन हे भोगपरायण असते. त्यांनी ठरवलेले असते की बस, जे काही सुख आहे ते ते भोगा ते हे भोगांचा भोग घेण्यामध्येच आहे. म्हणजे हे एवढं सगळं भोग आहे ते फक्त माझ्यासाठीच आहेत, याचा भोग घेतलाच पाहिजे अशी त्यांची वृत्ती असते. आशा पाश शतैर्बद्धा काम क्रोध परायणाः इहन्ते काम भोगार्थम अन्यायेनार्थ संचयान. शेकडो आशांच्या पाशांनी बांधले गेलेले ते मनुष्य काम क्रोधात बुडून जाऊन विषय भोगांसाठी अन्यायाने द्रव्यादी पदार्थांचा संग्रह करण्याचा प्रयत्न करीत असतात. आसुर स्वभावाच्या मनुष्यांच्या मनामध्ये कामोपभोगाच्या नाना प्रकारच्या कल्पना असतात आणि त्या कल्पनांच्या पूर्ततेसाठी ते तऱ्हेतऱ्हेचे शेकडो आशा बाळगतात. त्यांचे मन कधीही एका विषयाच्या आशेने तरंगत असते, कधी एखाद्या विषयाकडे वळते आणि एखाद्या विषयामध्ये गुंतून पडते. अशा प्रकारे
आशांच्या बंधनातून ते कधीही सुटत नाही. म्हणून त्यांना शेकडो आशांच्या जाळामध्ये गुरफटलेले असे म्हटले आहे. आशा पाश शतैर्बद्धा. काम क्रोध परायण याचा अर्थ आहे ते लोक अशा त्या आशांच्या पूर्ततेसाठी भगवंताचा किंवा एखाद्या देवाचा, सत्कर्माचा, सद्विचारांचा आधार घेत नाही. फक्त काम व क्रोध यांचाच आधार घेतात. म्हणून त्यांना काम क्रोध परायण असे म्हटले आहे. विषयभोगांच्या उद्देशाने काम क्रोध यांचा आधार घेऊन अन्यायाने म्हणजे चोरी, ठगी, दरोडा, कपट, दंभ, मारामारी, कूटनीती, जुगार, विश्वासघात, विषप्रयोग, चोर, खोटे खटले आणि भीती दाखवणे इत्यादी शास्त्राविरुद्धच्या उपायांनी दुसऱ्यांचे धन इत्यादी हरण करण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच विषय भोगासाठी अन्यायाने अर्थसंचयन करणे होय. मागील 4 श्लोकांमध्ये आसुरी स्वभावाच्या माणसांची, मनुष्यांची लक्षणे व आचरण सांगून आता पुढील 4 श्लोकांमध्ये त्या लोकांच्या अहंता, ममता आणि मोह इत्यादी युक्त संकल्पाचे वर्णन करीत आहे. त्यांच्या दुर्गतीबद्दल भगवंत सांगत आहे. आता त्या ह्या सगळ्या ह्याचा परिणाम काय होतो? त्यांची दुर्गती होते. भगवंत सांगतात, इदमद्य मया लब्धम मम प्राप्से मनोरथम इदमस्तिदमपि मे भविष्यति पुनर्धनम. ते विचार करतात की मी आज हे मिळवले, आता मी हा मनोरथ पूर्ण करीन. माझ्याजवळ इतके द्रव्य आहे आणि पुन्हा सुद्धा ते मलाच मिळाले पाहिजे. मनोरथ. मनोरथ हा शब्द इथे स्त्री, पुरुष, धन, जमीन, घर आणि मान मरातप इत्यादी सर्व मनोवांछित पदार्थांच्या चिंतनाचा वाचक आहे. म्हणून या श्लोकामध्ये असे दाखवले आहे, आसुरी स्वभावाचे पुरुष हे अहंकाराने नाना प्रकारचे विचार करत असतात. अमुक अभिष्ट वस्तू मी आपल्या पुरुषार्थाने प्राप्त करून घेतली आहे आणि अमुक वस्तू मी आपल्या पुरुषार्थाने प्राप्त करीन. माझ्याजवळ इतके धन आहे, एवढे ऐश्वर आहे, ते पूर्वीपासून आहे आणि इतके होईल असा ते विचार करतात. म्हणजे ते ही परमेश्वराची कृपा आहे, परमेश्वराने मला हे ऐश्वर दिलं आहे असा त्यांचा काही मानस नसतो. हे मीच मिळवले, माझ्याच पुरुषार्थाने मिळवलेलं आहे आणि ते मीच मिळवीन आणि हे मलाच मिळत राहील असा त्यांचा भाव असतो. ते परमेश्वराला काही मानत नाही. असौ मया हतश्रत अनिश्ये चापरानपि ईश्वरोऽहमहं भोगी सिद्धोऽहं बलवान सुखी. आता पुढचे संपत्तीबद्दल झाला. आता ते पुढे बघा. शत्रूला मी मारले, त्या दुसऱ्या शत्रूंनाही मीच मारेन. मीच ईश्वर आहे, ऐश्वर्य भोगणार आहे. मी सर्व सिद्धींनी युक्त आहे आणि बलवान तसा सुखी आहे. तो शत्रू माझ्याकडून मारला गेला आहे आणि दुसऱ्या शत्रूंनाही मीच मारून टाकीन. कामोपभोगाला परमपुरुषार्थ मानणारे असुर स्वभावाचे लोक कामक्रोध परायण असे म्हणतात. ईश्वर, धर्म, कर्मफल यांच्याबद्दल त्यांना जराही विश्वास वाटत नाही. म्हणून ते अहंकाराने उन्मत्त होऊन असे समजतात की जो आमच्या मार्गात अडचण आणील किंवा आमचा विरोध करून जिवंत राहील असा जगात कोण आहे. म्हणून ते क्रोधाने व घमंडीने क्रूर वाणीने म्हणत असतात, जो इतका मोठा बलवान आणि जगप्रसिद्ध प्रभावशाली असा पुरुष होता, त्याला आमच्याशी वैर बाळगल्यामुळे पाहता पाहता आम्ही यमलोकाला पाठवले. एवढेच नव्हे तर जे कोणी दुसरे आम्हाला विरोध करतील किंवा मारतील ते कितीही बलवान असोत, त्यांचा आम्ही सहज मारून टाकू. पूर्वीचे राक्षस होते. मी ईश्वर, भोगी, सिद्ध, बलवान आणि सुखी आहे या वाक्याद्वारे असे सांगितले आहे की ते लोक अहंकाराबरोबर मोठेपणामध्येही मग्न असतात. त्यांना असे वाटते की जगामध्ये आमच्या एवढा दुसरा कोणीच नाही मोठा. आम्ही कोणालाही मारून टाकू किंवा जिवंत ठेवू, कोणालाही सुळसुळाट मुळासकट उपटून टाकू आणि रोवू किंवा मोठ्या गर्वाने ते म्हणत असतात. आता तर सध्या चाललेलं आहे राजकारणातलं. पूर्वी आम्ही पूर्णपणे स्वतंत्र आहोत, सर्व काही आमच्याच हातात आहे, आमच्याशिवाय दुसरा कोणी ऐश्वर्यवान आहे, या सर्व ऐश्वर्याचे स्वामी आम्हीच आहोत, सर्व ईश्वराचे ईश्वर परमपुरुष आम्हीच आहोत, सर्वांनी आमचीच पूजा केली पाहिजे,
आम्ही फक्त ऐश्वर्याचे स्वामीच नव्हे तर सर्व ऐश्वर्याचा भोगही घेतो. आम्ही आपल्या आयुष्यात कधी अपयश अनुभवलेले नाही. आम्ही जिथे हात घालतो तिथे यश आमच्या मागे येते. आमचे जीवन नेहमीच सफल असते. आम्ही परमसिद्ध आहोत. भविष्य काळात होणाऱ्या घटना या आम्हाला पूर्वीच कळतात. आम्हाला पूर्वी काही माहीत आहे. पूर्वीचं सर्व काही माहीत आहे. कोणतीही गोष्ट आमच्यापासून लपून राहत नाही. एवढेच नव्हे तर आम्ही मोठे बलवान आहोत. आमचे मनोबल किंवा शारीरिक बल यांचा एवढा प्रभाव आहे की जो कोणी यांचा आधार घेईल तो या बलामुळे जगावर विजय मिळवी. या सर्व गोष्टींमुळे आम्ही सर्व सुखी आहोत. जगातील सर्व सुखे ही नेहमी आमची सेवा करतात आणि करत राहतील. अढ्योऽभिजनवानस्मि पुण्योऽस्ति सदृशो मया यक्षे दास्यास्मि मोदिष्य नित्यज्ञानविमोहितः. दोन श्लोक एकत्र आहे. अनेक चित्त विभ्रांता मोहजाल समारुताः प्रसक्ता काम भोगेषु पतंती नरकेषु च. मी मोठा धनिक आणि मोठ्या कुळात जन्मलेला आहे. माझ्यासारखा दुसरा कोण? मी यज्ञ करीन, मी दान देईन, मी मजेत राहीन, अशा प्रकारे अज्ञानाने मोहित झालेल्या, अनेक प्रकारांनी भ्रांत चित्त झालेले, मोहाच्या जाळ्यात अडकलेले आणि विषय भोगात अत्यंत आसक्त असे आसुरी लोक महा अपवित्र नरकात सापडतात. मी मोठा श्रीमंत असे म्हणण्यातून आसुरी प्रवृत्तीच्या मनुष्यांचा धन आणि कुटुंब यांच्याविषयी संबंधीच्या घमेंडीचे स्पष्टीकरण केले आहे. याचे तात्पर्य आहे ते आसुरी स्वभावाचे लोक अहंकाराने म्हणतात की आमच्या धनाचा आणि आमचे कुटुंबीय, मित्र, बांधव, सहकारी, अनुयायी आणि साथीदार यांचा यांचा पारावार नाही. आमच्या एका हाकेसरशी असंख्य लोक आमच्या मागे यायला तयार असतात. अशा प्रकारे धन बल जनबल यामध्ये आमच्यासारखा दुसरा कोणीही नाही. मी यज्ञ करीन, मी दान करीन. फक्त दुसऱ्यांवर प्रभाव पाडण्यासाठी हे लोक यज्ञ दान वगैरे सगळं करतात. मोठमोठे दान देतात. तिथे पाटी लावतात. अमके अमकेने एवढं दान दिलं किंवा झालं मंदिराला पायरी जरी बांधली तरी अमक्याच्या स्मरणात प्रित्यर्थ, असं म्हणजे त्यांना स्वतःच ढोंग पाहिजे असतं. फक्त दुसऱ्यावर प्रभाव पाडण्यासाठी यज्ञदान यांची ढोंग करतात आणि आपली घमेंड दाखवतात. आम्ही अमुक यज्ञ करू, आम्ही फार मोठे दान देऊ, आमच्यासारखा दान देणारा व यज्ञ करणारा दुसरा कोणीही नाही, अशी त्यांची समज असते. याद्वारे लोकांचा सुखविषयीचा मिथ्या अभिमान दाखवलाय. हे आसुर स्वभावाचे लोक हे तऱ्हेतऱ्हेच्या फुशारक्या मारीत गर्वाने फुगून म्हणत असतात किंवा काय मजा येईल, आम्ही आनंदात मग्न राहू, मजा राहू. पण त्यांना ते पुढं माहिती नसतं. याद्वारे भगवंत असे दाखवत काय, हे आसुर स्वभावाचे लोक 13व्या श्लोकापासून 1 पर्यंत सांगितलेल्या अहंकार रूपी अज्ञानाने मोहित असतात. याद्वारे असे सांगितले आहे, अनेक चित्त विभ्रांता. असुरी स्वभावाच्या मनुष्यांचे चित्त अनेक विषयांमध्ये विविध प्रकारे भरकटत असते. ते कोणत्याही विषयावर स्थिर राहत नाही. असे ते अनेक चित्त विभ्रांत असतात. मोहजाल समावृता याचा भावार्थ असा की ज्याप्रमाणे मासा या जाळ्यात सापडून वेढलेला असतो, तसे आसुरी स्वभावाचे लोक हे अविवेकी रूपी मोहमायेच्या जाळ्यामध्ये सापडून त्यात वेढलेले असतात. आणि तिसरं भोगेशु प्रसक्ता. त्याचा भावार्थ असा आहे, आसुरी प्रवृत्तीचे लोक हे विषय भोगाला जीवनाचे एकमात्र ध्येय समजतात आणि त्यामध्येच आसक्त असतात. अपवित्र नरकामध्ये पडतात. याद्वारे आसुरी स्वभावाच्या लोकांच्या दुर्गतीचे वर्णन केले आहे. याचा भावार्थ असा आहे की वर्णन केलेल्या प्रकाराची स्थिती असणारे लोक कामोपभोगासाठी तऱ्हेतऱ्हेची पापे करतात आणि त्यांचे फल भोगण्यासाठी त्यांना विष्ठा, मूत्र, रुधिर, पू इत्यादी घाणेरड्या वस्तूंनी भरलेल्या दुःखदायक अशा कुंभीपाक व रौरवादी घोर नरकांमध्ये पडावे लागते. भगवंतानी सांगितलंय हे असं काही शिक्षा पुढे काय काय आहेत त्या.
15व्या श्लोकामध्ये भगवंतानी म्हटलं आहे, ते लोक यज्ञ करीन असे म्हणतात, आणि पुढील श्लोकात त्यांच्या यज्ञाचं स्वरूप सांगितलं आहे. ते यज्ञ पण करतात, पण ते स्वरूप कसं असतं बघा. आत्मसंभाविता स्तब्धा धनमानमदान्विताः यजन्ते नाम यज्ञैस्ते दंभेना विधिपूर्वकम. ते स्वतःला श्रेष्ठ मानणारे घमेंडखोर लोक धन आणि मान यांच्या मदाने उन्मत्त होऊन केवळ नावाच्या यज्ञांनी पाखंडीपणाने शास्त्रविधीहीन यज्ञ करतात. आत्मसंभाविता, जे आपल्याच मनाने स्वतःला सर्व गोष्टींमध्ये आपलं आपलं स्वतःला सर्वश्रेष्ठ, सन्मान्य, सन्मान्य आहे, उच्च आहे, पूज्य आहे असे मानतात, म्हणजे आत्मसंभावित आहे. स्तब्धा, याचा अर्थ आहे ते घमंडीमुळे कुणाबरोबरही इतकेच काय, पूजनीय व्यक्तींच्या बरोबरही विनयाचा व्यवहार करत नाही. ते स्तब्ध होय, स्वतःतच मग्न असतात. धनमान मदान्विता, जे धन आणि मान यांच्या मस्तीमुळे उन्मत्त असतात त्यांना धनमान मदान्विता असे म्हणतात. फक्त नावापुरत्या यज्ञांच्या द्वारे पाखंडाने विधी रहित असे यजन करतात. या वाक्याचा भावार्थ काय? या वाक्याने असे दाखवले आहे की वरील लक्षणे असलेले आसुर स्वभावाचे लोक यज्ञ करतात, तो विधिरहित असतो, तो फक्त नावापुरता यज्ञ असतो. ते लोक श्रद्धा विना फक्त पाखंडाने लोकांना दाखवण्यासाठीच असे यज्ञ करतात. त्याचे यज्ञ हे तामस असतात, त्यामुळे अधो गच्छन्ति तामसः, याच्याप्रमाणे ते नरकात पडतात. तामस यज्ञाचे संपूर्ण स्पष्टीकरण 17व्या अध्यायातील 13व्या श्लोकामध्ये आहे. अशा प्रकारे आसुरभाव असणाऱ्या मनुष्यांच्या यज्ञाचे स्वरूप सांगितल्यावर आता त्यांच्या दुर्गतीचे कारण असलेल्या स्वभावाचे भगवंत वर्णन करीत आहे. अहंकार बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रितः मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः. ते अहंकार, बळ, घमंड, वासना आणि क्रोधाधिकांच्या आहारी गेलेले आणि दुसऱ्यांची निंदा करणारे पुरुष आपल्या व इतरांच्या शरीरात असलेल्या मज अंतर्यामीचा द्वेष करणारे असतात. ते अहंकार, बल, दर्प, काम व क्रोध यांचे परायण आहेत. या शब्दांनी असे दाखवले आहे, आसुरी स्वभावाचे लोक अहंकाराने म्हणतात की आम्हीच ईश्वर आहोत, सर्व भोगणारे आहोत, सिद्ध आहोत, बलवान आहोत, सुखी आहोत, जे आम्ही करू शकत नाही असे कोणतेच कार्य आहे. आपल्या बळाच्या आधारामुळे ते दुसऱ्यांशी वैर करतात. त्यांना धमकवण्यास, मारण्यास व संकटात टाकण्यास ते तयार होतात. ते आपल्या बळामुळे कोणालाही किंमत देत नाही. दर्पामुळे ते फुशारक्या मारतात. आम्ही मोठे श्रीमंत आहोत आणि मोठ्या कुटुंबाचे आहोत, आमच्यासारखा दुसरा आहेच कोण. कामाचा आश्रय घेऊन ते नाना प्रकारचे दुराचार करतात. क्रोध परायण होऊन म्हणतात की जो कोणी आमच्या विरुद्ध वागेल किंवा आमचे नुकसान करेल त्याला आम्ही ठार मारून टाकू. अशा प्रकारे फक्त अहंकार, बल, दर्प, काम व क्रोध यांच्या आधारे ते तऱ्हेतऱ्हेचा कल्पना विलास करत असतात. जे काही करतात ते सर्व या दोषांनी प्रेरित होऊन आणि त्यांचा आधार घेऊन करत असतात. ईश्वर, धर्म किंवा शास्त्र इत्यादी कशाचाही ते आधार घेत नाही. आसुरी स्वभावाचे लोक फक्त अहंकार, बलदर्प, काम, क्रोध यांचा आश्रय घेणारे आहेत. एवढेच नव्हे तर दंभ, लोभ, मोह इत्यादी आणखी पुष्कळ दोष त्यांनी धारण केलेले असतात. अब- अभ्यसूयकाः, अभ्यसूयका याचा अर्थ आहे दुसऱ्याचे दोष शोधणे, ते पाहून त्यांची निंदा करणे. आपण पारुष्य बघितला मागच्या ह्याच्यात, तसा ते अभ्यसूयक, त्याचे खंडन करणे आणि त्यांच्या गुणाबद्दल दोषारोपण करणे ही असूया आहे. आसुरी स्वभावाचे लोक हे असेच करीत असतात. इतरांचे काय, ते भगवंत आणि संत पुरुष यांच्यामध्येही दोष पाहतात. हा भावार्थ दाखवण्यासाठी अभ्यसूयक कसे म्हणले आहे. संतांचे आणि भगवंताचे पण दोष ते काढतात. आसुरी स्वभावाच्या मनुष्यांना आपल्या व दुसऱ्याच्या शरीरामध्ये स्थित असलेल्या अंतर्यामी परमेश्वराचे द्वेष करणारे म्हणण्याचे तात्पर्य असे की भगवंताने असे दाखवले आहे की आसुरी स्वभावाचे लोक दुसऱ्यांशी वैर धरून
त्यांना नाना प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतःही त्रास होतात. हे त्यांचे करणे म्हणजे माझ्याशी द्वेष करणे होय. त्यांना समजत नाही ममई वंशो जीव लोके, म्हणजे समोरच्या मा- दुसऱ्याच्या मध्ये जो अंश आहे तो माझाच अंश आहे, हे त्यांना कळत नाही आणि ते द्वेष करतात, म्हणजे माझ्याशीच द्वेष करतात. कारण त्यांच्या व इतरांच्या सर्वांच्या अंतर्यामी रूपात नाही राहणारा मी परमेश्वरच वास करतो. कुणाचा विरोध किंवा द्वेष करणे, कुणाचे अहित करणे, कुणाला दुःख देणे म्हणजे स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या शरीरामध्ये वसलेल्या माझ्या परमेश्वराचं, म्हणजे स्वतः तर आहे, दुसऱ्याचं तर आहे, पण स्वतःच्या अंतःकरणामध्ये परमेश्वरच वसला आहे, परमेश्वर आहे, ते त्यांना समजत नाही आणि द्वेष करतात, म्हणजे माझाच द्वेष करतात. अशा प्रकारे 18व्या श्लोकापर्यंत आसुरी स्वभावांचे लोकांचे दुर्गुण व दुराचार यांचे वर्णन करून त्या दुर्गुण दुराचारी लोकांबद्दल त्याज्य बुद्धी दाखवण्यासाठी पुढील 2 श्लोकांमध्ये त्या लोकांची घोर निंदा करीत त्यांच्या दुर्गतीचे वर्णन करे आहे. त्या आसुरी संपत्तीचा परिणाम काय होतो ते आता ह्या पुढच्या श्लोकामध्ये आहे. तानहं दूषित क्रूरान् संसारेषु नराधमान् क्षिपाम्यजस्रमशुभान् आसुरेषु स्वेव योनिषु. त्या द्वेष करणाऱ्या पापी क्रूर कर्म करणाऱ्या नराधमांना मी संसारात वारंवार असुर योनीतच टाकतो. आता त्याचा परिणाम काय होतो? भगवान सांगतात मी त्यांना दिलेला आहे मनुष्य जन्म, 84 लक्ष योनी फिरून मनुष्य जन्म दिलेला आहे. दैवी गुणचा दैवी गुणांचा हे करण्यासाठी दिलेला आहे, पण ते त्या आसुरी योनीतच स्वतःला ठेवतात. त्यामुळं त्यांना आता भगवंत पुन्हा पुन्हा त्याच योनीत टाकतो अशी शिक्षा देत आहेत. द्विषत अशुभान क्रूरान नराधमान या विशेषणांसह भावार्थ काय आहे? त्या आसुरी स्वभावाच्या मनुष्यांचे बोधक या विशेषणांचं ताण हे शब्द आले. त्यांच्या दुर्गतीला त्यांचे दुर्गुण आणि दुराचार हेच कारण आहे, हे दाखवण्यासाठी वरील विशेषणांचा उपयोग केलेला आहे. तात्पर्य, ते लोक सर्वांचा द्वेष करणारे, नाना प्रकारचे अशुभ आचरण करून समाजाला भ्रष्ट करणारे, निर्दयपणे पुष्कळांशी कठोर कर्म करणारे आणि विनाकारण दुसऱ्यांचे वाईट करणारे असे अधम श्रेणीचे लोक आहेत. त्यामुळे मी त्यांना पुन्हा पुन्हा नीच योनीमध्येच टाकतो. नीच योनीचा निर्देश आहे सिंह, वाघ, सर्प, विंचू, डुक्कर, कुत्री आणि कावळे इत्यादी जे पशु, पक्षी, कीटक, पतंग आहेत, त्या सर्व आसुर योनी आहेत. अजस्रम व एवम या पदांचे तात्पर्य, अजस्रम या पदाने असे दाखवले आहे की जे लोक निरंतर हजारो लाखो वेळा आसुरी योनीमध्ये टाकले जातात, अशा लोकांना देव, पितर किंवा मनुष्य योनी न मिळता निसंशयपणे पशु, पक्षी आणि नीच योनीच प्राप्त होते. म्हणजे पुन्हा पुन्हा ते त्याच त्याच नीच योनीमध्ये जन्म घेतात. आसुरी योनिमापन्ना मूढा जन्मनि जन्मनि माम प्राप्यैव कौन्तेय ततो यान्तधमांगती. हे अर्जुना, ते मूढ मला प्राप्त न होता जन्मोजन्मी आसुरी योनीतच जन्मतात. उल उलट त्याहून अतिनीच गतीला प्राप्त होतात, अर्थात घोर नरकात पडतात. नुसतं या योनीत जन्म होऊन होत नाही, त्याच्यापेक्षाही नाही सुधारला की पुन्हा पुन्हा आणखी आणखी त्याच्या खालची योनी त्यांना मिळत राहते. मला प्राप्त असे म्हटलंय. 84 लक्ष योनीपैकी मनुष्य योनीमध्ये जीवाला भगवत प्राप्तीचा अधिकार आहे. हा अधिकार प्राप्त असूनही लोक ही गोष्ट विसरून दैव स्वभाव रूपी भगवत प्राप्तीचा मार्ग सोडून असुर स्वभावाचा आधार घेतात. हे लोक शरीराची सुसंधी मिळूनही भगवंताला प्राप्त होऊ शकत नाही, हे दाखवण्यासाठी असे म्हटले आहे. दयाळू, येथे दयाळू भगवंत जणू जीवाच्या या दशेची कीव करत आहे असा इशारा देत आहे. 9व्या अध्यायात म्हटलंय मी कोणाचं पाप घेत नाही, कोणाचं पुण्य घेत नाही.
तुम्ही तुमचा उद्धार करू शकता. तसं हे जन्म माझ्या प्राप्तिरूपी जन्मसिद्ध अधिकारापासून वंचित होऊ नकोस. ते जन्मजन्मांतर असुर योनी प्राप्त करतात असे म्हणून भगवंतानी हे दाखवले आहे की ते लोक हजारो लाखो वेळा असुर योनीमध्ये जन्म घेतात, त्यांना वरची योनी मिळतच नाही, त्यापेक्षाही अत्यंत अधमगतीच मिळत राहते. या वाक्याचा भावार्थ असा आहे याने असे दाखवले आहे की असुर स्वभावाचे लोक हजारो लाखो वेळा असुरी योनींमध्ये जन्म घेऊन नंतर त्याही पेक्षा नीच अशा मोठ्या यातनामय, त्याच्यापेक्षा कुंभीपाक, महारौरव, तान्मिश्र आणि अंधतान मिश्र असे आधी घोर नरकांमध्ये पडतात. आसुरी स्वभावाच्या मनुष्यांना सतत आसुर योनी आणि घोर नरक हे प्राप्त होण्याची गोष्ट ऐकून अशी जिज्ञासा वाटते की मग या दुर्गतीपासून वाचून परमगती प्राप्त करण्याचा त्यांना कोणता उपाय आहे. यावर आता 2 श्लोकांमध्ये सर्व दुर्गतींचे मुख्य कारण असलेल्या आसुरी संपत्तीच्या त्रिविध दोषांचा त्याग करण्यास सांगत आहे. भगवंत परमगतीच्या प्राप्तीचा उपाय सांगितलं आता. परिणाम सांगितला आसुरी संपत्तीचा, पण आता त्यातून सुटायचं कसं, तर त्याचाही त्यानं उपाय सांगितलेला आहे. आता उपाय आपण नंतर बघितले तर चालतील. हो चालेल ताई. उपाय उपाय उद्या बघूया. हो तेच म्हणलं. उद्या हा ती सुट्टी आहे, बुधवारी. हा चालेल. उद्या एकादशीचं पारायण असेल ना. हो हो चालेल. थोडेच राहिले उपाय हो हो. बघूया आणि त्याची 4 श्लोक राहिले. हो, 4च राहिले. आणि परत हे असत. 4 श्लोक आहेत आणि सारांश. सारांश हा. सारांश. सारांश पण मीच सांगेल. मला आता ते आसुरी संपत्ती वाचून वाचून डोक्याला चहा घ्या ना ताई सांग. आता. हो ना. आसुरी संपत्ती ऐकून ऐकून डोकं बनलं. हो ना. चांगलं गुन्हा ऐका वाटतात, असं काही ऐका वाटत नाही. चांगलं आहे का वाटतं आता ते त्यासाठीच सांगितलंय भगवंतानी की हे असं आहे त्याचा त्याग करा. नाही का. त्या करण्यासाठी ह्या गोष्टी सांगितल्या. हा त्याग करण्यासाठी सांगितलेले. जसं दासबोधामध्ये मूर्ख लक्षण सांगितली, पडक मूर्ख लक्षण सांगितली, ती ती ऐकून वाचून पण त्याचा त्याग करायचा. तसा आता भगवंतानी पण ही आसुरी लक्षणं सांगितली आहेत, त्याचा आपण ऐकून त्याग करावा. हं. नाही का? चला थांबूया. हो. दुसरं बोलायला काही नाहीच आहे, इतकं अवघड हो तेच आहे. ना, काहीच नाही, नुसता आसुरी आणि हे दुसरं काहीच नाही. चालेल, दुसरा अध्याय द्या बरं का नाही मला. 18व्या अध्यायाची सुरुवात चांगली पॉझिटिव्ह काहीतरी पॉझिटिव्ह विचारांची. हा, आला. म्हणून वैजयंतीताईंना दिलेलं आहे. अच्छा. हा. नाही थोडे थोडे 5-5, 10-10 श्लोक म्हणूयात. हो असं हो, केलं तर चालेल का? चालेल चालेल, तसं पण चालू शकेल. हम्म. नाही का भारतात त्या. हा. नाही नाही, त्या तिथून वाचणार आहेत. तिथून वाचणार आहे हो ग्रंथ, हो नाही मला वाटलं त्या दिवशी. नाही त्या